नमस्कार मित्रांनो, 3 मालिकेचा महासंगम इथे आहे आणि त्याचा दुसरा पार्ट आपण ऐकत आहोत। कलाला राहुल गाडीमध्ये घेऊन आलेला असतो। कलाला गाडी चालवायला तो लावत असतो आणि तिच्या डोक्यावरच बंदूक रोखलेली असते। तो म्हणत असतो फास्टमध्ये चालायचं आहे, अजिबात शहाणपणा करायचा नाही काय, आणि गपचूपच चालायचं आहे। त्यावरच कला म्हणत असते राहुल प्लीज तू असं काही करू नकोस। त्यावरच तो म्हणत असतो मी काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी मला तू शिकवायच्या नाही, समजलं? मी जे सांगतोय तेच तू करायचं आहे। अति शहाणपणा करायला निघाली होतीस ना, आता बघ काय होतंय ते। त्यामुळे गपचूपच फास्ट आणि मुंबईच्या दिशेने गाडी चालवायची आहे, समजलं तुला? असंच आता राहुल तिला बोलत असतो। तर इकडे दुसऱ्या बाजूला कला आणि त्याचबरोबर राहुलच्या गाडीला ट्रेस केलेलं असतं, ते म्हणजेच अद्वैत, आणि त्यासोबतच इथे अर्जुनने त्यांच्यासोबत सायली सुद्धा असते। आता सायलीला ही गाडी गती जेव्हा जास्त होते किंवा गाडी वेगाने जेव्हा धावते तेव्हाच तिला खूप त्रास होत असतो। तिला तिचा अंधुक भूतकाळ सुद्धा इथे आठवत असतो। त्याचसोबत इथे तिला होणारा त्रास अर्जुन पाहत असतो। पण इकडे जी सायली आहे ती मात्र अगदीच धीर एकवटून बसलेली असते। जेव्हा इकडे कला विचार करत असते काय करू, मला काहीतरी करून मार्ग काढावेच लागेल, पण काय करणार आहे मी ह्या राहुलच्या तावडीतून सुटण्यासाठी? मला काहीतरी युक्ती लढवावीच लागणार आहे। इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली तुला त्रास होतोय का? त्यावर सायली म्हणत असते नाही अर्जुन सर, मला कसलाही त्रास होत नाही, तुम्ही बिंदास्त गाडी चालवा, आपल्याला लवकरात लवकर इथे त्या दोघांना गाठावंच लागेल आणि मी एकदमच टेकून बसलेली आहे, शिवाय सीट बेल्ट सुद्धा पकडलाय, त्यामुळे कलापर्यंत पोहोचणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। इकडे सुभेदारांच्या घरी मधुभाऊ आलेले असतात। मधुभाऊंची अगदीच द्विधा मनस्थिती असते। अन्नपूर्णा म्हणत असतात की काय हो मधुभाऊ, मला वाटतंय तुम्हाला सुद्धा आमंत्रण सायलीने दिलेलंच असेल ना? अन्नपूर्णा ट्रस्ट निमित्तच आपल्या इथे आता जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे आणि 50 वर्ष झाले। त्यावरच मधुभाऊ म्हणत असतात खरंच इथे अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झाली, दिवस किती पटापटा निघून जातात ना। त्यावरच त्या म्हणत असतात हो बघा ना, पण त्यावरच आता मधुभाऊ म्हणत असतात या 50 वर्षामध्ये खूप काही अशा गोष्टी घडून गेल्या असतील, हो की नाही? मग मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत। त्यावरच आता सगळ्यांचे चेहरे पडलेली असतात। खरं तर इथे जी कल्पना आहे तिचा सुद्धा, कल्पनाने मधुभाऊंना चहा आणलेला असतो। त्यावरच आता इथे मधुभाऊ पूर्णाजीला म्हणत असतात पूर्णाजी मला एक गोष्ट सांगाल का? जेव्हा इथे तन्वी हरवली होती तेव्हाचा प्रसंग, ती केव्हा हरवली होती, कुठे हरवली होती, त्याचबरोबर ते साल आणि ते सगळं काही वेळ वगैरे ह्या सर्व गोष्टी मला तुम्ही सांगाल का? आता ही गोष्ट विचारल्याबरोबरच इथे कल्पना आणि पूर्णाजीचा चेहरा मात्र पडलेला असतो। त्यांना खरं तर आता या सण समारंभामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये जेव्हा चांगल्या गोष्टी होतात त्यावेळेस त्यांना कुठल्याच गोष्टी इथे आठवायच्या नसतात। खरं तर पूर्णाजी सांगायला जातात पण तेवढ्यातच तेजस आणि मानसी तिथे आलेले असतात। तेजस आणि मानसी आल्याबरोबरच कल्पना त्यांना नमस्कार करते, तर तेजस आणि मानसी कल्पनाच्या पाया पडतात, ती त्यांना मिठी मारते। तर इकडे लगेचच पूर्णाजी या सुद्धा दोघे सुद्धा इथे पाया पडत असतात। आता ते तिथे बसलेले असतात आणि तुम्ही इकडे कसे? त्याचबरोबर इथे असं विचारल्यावर कल्पना म्हणत असते मी त्यांना इथे जन्माष्टमीचं आमंत्रण दिलं होतं, तुम्ही बरे आहात ना? त्याचबरोबर लगेचच इथे मधुभाऊ नमस्कार करतात आणि हे कोण म्हटल्यावर हे सायलीचे बाबा मधुभाऊ असं म्हणता क्षणी आता तेजस आणि मानसी मधुभाऊंना सुद्धा नमस्कार करत असतात। आता हे लोक आलेले असतात त्यामुळे कल्पना विचारत असते खरं सांगू का, ह्या सणासुदीच्या दिवसामध्ये तन्वी नावाचा विषय आपल्याला काढायचाच नाही मधुभाऊ। पण आता पूर्णाजी म्हणत असतात पण सांगा ना मधुभाऊ, तुम्ही काय म्हणत होतात, कशाबद्दल विचारत होतात? त्यावरच मधुभाऊ म्हणत असतात नाही असू द्यात, आता नको, नंतर कधीतरी त्या गोष्टीविषयी आपण बोलूया। इकडे मात्र सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका, आतापर्यंत किती अंतर काढलेलं आहे। त्यावरच आता इथे अद्वैत म्हणत असतो मला तर खूप जास्त काळजी वाटते, तो राहुल काही करणार तर नाही ना? तर इकडे कला तोच विचार करत असते। तेवढ्यातच आता कला विचार करते नाही, काहीतरी करून गाडी थोड्या वेळासाठी तरी थांबवावी लागणार आहे। मला माहिती की गाडी फास्ट आलेली आहे आणि त्याचसोबत आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय तोपर्यंत अद्वैत सुद्धा आलेला नसेल। तिला माहिती होतं की चांदेकर नक्कीच तिला शोधण्याचा प्रयत्न करत असेल, पण काय करू, म्हणूनच ती आता मुद्दामूनच गाडीमध्ये बिघाड करते आणि गाडी आहे त्याच ठिकाणी ती थांबवते। त्यानंतर गाडी ते स्टार्ट करण्याचं काम करत असते पण गाडी काही केल्या चालू होत नसते। आता राहुल म्हणत असतो हे मला माहिती, हे सगळं तू मुद्दामूनच केलंयस। त्यावरच कला म्हणते नाही रे राहुल, मी मुद्दाम का बरं करेल, मी नाही असं काही केलेलंच। त्यावरच आता तो म्हणत असतो ठीक आहे, नाही ना केलेलं तर मग आता मी गाडीमध्ये काय झाले ते पाहतो आणि तू इथेच बसायचं आहे। लगेचच तो एक दोरी घेतो आणि त्या स्टेअरिंगला तिचे हात बांधत असतो।
आणि स्वतः उतरून गाडी चेक करायला जातो। इकडे अद्वैत, राहुल, अर्जुन आणि त्याचबरोबर सायली आतापर्यंत बरंच अंतर कट केलेलं असतं, कारण कलाला काही करून गाडी तिथेच थांबवायची असते। आता इकडे राहुल उतरतो आणि गाडी चेक करत असतो। तेवढ्यातच कला विचार करते, नाही मला इथून काही केलं तरी सुद्धा सुटायलाच पाहिजे, इथून मला निसटायलाच हवं, असाच ती इथे विचार करत असते। आता तुम्ही इकडे त्याचबरोबर इथे अर्जुन कुठे आहे? तेव्हाच अर्जुन कोल्हापूरला गेलेला आहे। इथे जन्माष्टमीसाठी काही दागिन्यांची खरेदी करायची होती म्हणून तो तिकडे गेलेला आहे। पण तुम्ही दोघे कसे आहात? बरे आहात ना? हो आम्ही बरे आहोत। घरी कसं आहे? त्यावर आता आमचं अर्जुनकडे पण थोडंसं काम होतं। पण तेव्हा कल्पना म्हणत असते अर्जुन येईलच थोड्या वेळानंतर, तोपर्यंत तुम्ही इथे आराम करा। तर मधुभाऊ म्हणत असतात बरं ठीक आहे, तुमच्या चालू द्या गप्पा, मी आता निघतो। त्यावरच आता पूर्णाजी म्हणत असतात पण तुम्हाला इथे जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला नक्कीच यायचंय? त्यावरच मधुभाऊ म्हणत असतात हो, मी एक काम करतो, मंदिरामध्ये जातो आणि थोडा वेळ मंदिरामध्ये बसतो। ज्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, मंदिरात गेलं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात, असं म्हणूनच आता मधुभाऊ मंदिरामध्ये जायला निघतात। आता मधुभाऊ तर मंदिरामध्ये जात असतात, तर इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनची सुद्धा गाडीचं जे टायर आहे ते इथे पंक्चर होतं आणि त्यांची गाडी जाग्यावरच थांबते। त्यावरच आता काय झालेलं असेल असा विचार करण्यात येतो। इकडे अद्वैत खूप पॅनिक झालेला असतो, तर इथे सायली त्याला समजावण्याचं काम करते। ती म्हणत असते अद्वैत भाऊजी प्लीज तुम्ही नका काळजी करू, काही एक होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघा, राहुल असं काहीच करणार नाही, राहुलवरती तुमच्या घरच्यांचे संस्कार आहेत, त्यामुळे तो असं काहीच करणार नाही। इकडे गायत्री आता छायाच्या खोलीत गेलेली असते आणि ती म्हणत असते, लगेचच तिच्या कानाखाली मारून म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली त्या दोघांना इथे कुमुद मावशीबद्दल सांगण्याची? त्यावरच आता बघ मी काय करते ते, तू खूप मोठी चूक केलेली आहेस, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून। त्यावरच आता छाया म्हणत असते प्लीज मी असं काही नाही केलेलं, मी फक्त कुमुद मावशी सांगितली। पण आता गायत्री विचार करत असते नाही, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टींचा तोडगा मला काढावाच लागेल। इथे राहुल गाडी चेक करत असतो, तेवढ्यातच तिथे महिपत आलेला असतो। महिपत आल्याबरोबरच राहुलकडे पाहतो आणि म्हणत असतो काय रे तू इथे काय करतोयस? त्यावरच तो म्हणत असतो मी कुठे काय करतो इथे, पण तुम्ही इथे काय करताय? ए माझ्यासोबत शानपणा करायचा नाहीये, तुझे काळे कारनामे सगळे मला माहिती आहेत। तू कोल्हापुरातून का पळून आलास आणि आता कुठे चाललास, आणि त्याचबरोबर तुझ्या मागावर कोण आहे, तुझा पाठलाग कोण करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत। त्यामुळे गपगुमानं सांग, आणि काय रे ए वेडा झालास की काय, आणि अशा अनवाणी रस्त्यावर फिरतोयस? त्यावर आता राहुल म्हणत असतो नाही तसं काही नाहीये। तसं नाही काय? तेवढ्यातच आता महिपतला इथे गायत्रीचा व्हिडिओ कॉल आलेला असतो। आता कला हळूहळू तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असते। जे तिने दोरीने हात बांधून ठेवलेले होते ते हात तिने ऑलमोस्ट इथे सोडत आणलेले असतात। आता महिपत म्हणत असतात बोला गायत्री मॅडम काय, आणि आज माझी कशी काय आठवण काढली? त्यावरच आता गायत्री म्हणत असते माझं पनवेलला एक छोटंसं काम आहे। पनवेलला एक कुमुद मावशी नावाची माझी एक मावशी राहत आहे आणि तिला माझं भूतकाळातील असं काही सिक्रेट माहिती आहे, तर तिला शोधण्यासाठी गायत्री आणि त्याचबरोबर मानसी आणि त्याचबरोबर तेजस तिकडे जाऊन पोहोचलेले आहेत। त्यावरच महिपत म्हणत असतो एका बाईला शोधण्यासाठी मी कशाला हवाय, हे तर माझं काम इथे माझी माणसं सुद्धा करतील, तुम्ही नका काळजी करू। तुमची मानसी आणि त्याचबरोबर तेजस तिच्यापर्यंत पोहोचण्याआधी तुमची कुमुद मावशी गायब होईल, समजलं? आणि त्याचबरोबर इकडे गायत्री म्हणत असते हो मला हीच अपेक्षा होती तुमच्याकडून। त्यावर महिपत म्हणत असतो नका काळजी करू, ठेवा फोन, असं म्हणून फोन ठेवलेला असतो। आता इकडे कलाने हे सगळं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं। कला तर खरं तिथून सुटलेली असते, पण ती म्हणत असते मानसी आणि तेजस त्याचबरोबर हा गायत्री म्हणजेच त्याच्या मानसीच्या इथे वहिनीचा फोन होता। नाही मला इथून निष्ठून जाऊन चालणार नाही, मला गाडीतच बसावं लागेल। उतरलेली कला पुन्हा एकदा गाडीमध्ये जाऊन बसते आणि तेवढ्यातच आता इथे महिपत म्हणत असतो हे बघ तुझ्या गाडीला काही झालेलं नाहीये, त्या पोरीने तुला उल्लू बनवले, बघ जाऊन एकदा गाडीमध्ये आहे का, उतरून निघून गेली ती? त्यावरच तो म्हणत असतो नाही ती कुठेही जाणार नाही, मी तिला बांधून ठेवलं होतं। तर इकडे दुसऱ्या बाजूला सरोज रोहिणीवरती प्रचंड चिडलेली असते। ती म्हणत असते रोहिणी तुझ्या मुलाने एवढं सगळं काही केले आणि तुला काहीच माहिती नव्हतं का? त्यावरच रोहिणी म्हणत असते हे काय ग सरोज वहिनी, इथे माझा मुलगा आणि तुझा मुलगा कधीपासून चाललेला आहे? अद्वैत असं त्याचबरोबर सोहम राहुल हे सगळे एकाच तर याच्यामध्ये वाढलेले आहेत आणि तू असं का बोलतेस? त्यावरच सरोज म्हणत असते पण त्याने एवढे सगळ्या काही गोष्टी एवढ्या सगळ्या काही उचापत्या केल्यात आणि तुला काहीच माहिती नव्हतं, असं होणारच नाही रोहिणी। आतापर्यंत त्याने केलेल्या चुकावर त्याने केलेल्या कुरघोडीवर तू आतापर्यंत पांघरून घालत आलेली आहेस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, कळलं? त्यावरच रोहिणी रडायचा आव्हानत असते। ती म्हणत असते मीच अशी आहे, मीच त्याला चांगले संस्कार देऊ शकले नाही, यामध्ये खरंच माझी चूक आहे, असं म्हणूनच स्वतःच्या तोंडामध्ये मारून घेण्याचं काम करते। तेवढ्यातच तिथे आबा आलेले असतात। आबा तिथे आल्यानंतरच म्हणत असतात काय गे काय चाललेलं आहे, आणि त्याचबरोबर इथे तुम्ही का बरं आणि कशामुळे भांडणं करत आहात, असंच आबा म्हणत असतात। तर इकडे दुसऱ्या बाजूला
कला जशी होती तशीच गाडीमध्ये बसलेली असते. कला जशी होती तशी गाडीमध्ये बसल्यानंतर जो राहुल आहे तो येतो आणि पाहतो तर तिचे हात जशाला तसेच बांधलेले होते. त्याचबरोबर आता तो तिथे येतो आणि लगेचच म्हणत असतो, काय मग आता तर काहीच होऊ शकणार नाही, आता गपचूपच गाडी नीट इकडे मुंबईच्या दिशेने घ्यायची, समजलं, आणि एकदमच शांततेत घ्यायची, अजिबात हालचाल करायची नाही, कळलं. तर इकडे मधुभाऊ आता त्यांच्या मनातील जी द्विधा मनस्थिती होती ती शोधण्यासाठी ते इथे मंदिरामध्ये आलेले असतात. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांना तो भूतकाळ आठवतो. हेच ते मंदिर होतं जेव्हा छोटूशी जी सायली आहे ती मला इथे सापडली होती. आणि तेव्हा ते मंदिराच्या पायऱ्या चढत असतात. मंदिराच्या पायऱ्या चढल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते उभे असतात तिथे छोटूशी सायली रडत बसलेली होती. लांब लांब केस, हातामध्ये एक छोटासा लॉलीपॉप, आणि रडत होती. तेव्हा तिच्या बाजूला मधुभाऊ टोपी घालून येऊन बसलेले होते. आणि काय झाले, आणि त्याचबरोबर माझे आई बाबा असं म्हणूनच ते चिमुकले एवढ्याशा डोळ्यातून अश्रू येत होते. आता इकडे मधुभाऊ त्या मंदिरामध्ये जात असतात जेणेकरून तिथे मला काहीतरी इथे क्लू मिळेल, मी तिथे जाऊन कोणाला तरी काहीतरी विचारेल, असाच विचार ते करतात. इकडे अद्वैत म्हणत असतो, नाही, जर कलाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. हा राहुल एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. ह्या राहुलने ह्या सगळ्या गोष्टी अशा का आणि कशामुळे केलेल्या आहेत हे मला समजत नाही, असंच इथे आता तो बोलत असतो. तर इकडे जी सायली आहे ती त्याला समजावण्याचं काम करत असते. अद्वैत भाऊजी तुम्ही नका काळजी करू. तर आता ज्या ठिकाणचं लोकेशन एंड होतं तिथे येऊन हे दोघेजण पोहोचलेले असतात. आता तिथे तिघे सुद्धा इथे कला कला खरे खरे म्हणून आरडाओरडा करत असतात, हाका मारत असतात, पण कुणी कुठेच सापडत नाही. तेवढ्यातच कलाचा मोबाईल तिथे खाली पडलेला असतो आणि तो कलाचा मोबाईल इथे अद्वैतला सापडतो. तो म्हणत असतो, बघ इथे कलाचा मोबाईल आहे, हाच तो तिचा मोबाईल आहे, म्हणजे कला इथेच नक्की कुठेतरी असेल, असाच तो इथे विचार करत असतो. आणि तेव्हाच अर्जुन त्याला समजावण्याचं, धीर देण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ काळजी करू नको, नक्कीच ती इथेच कुठेतरी असेल आणि नक्कीच इथे कुठे असल्यावर ती सापडेल, त्यामुळे तुला काळजी करण्याचा काही एक प्रश्न नाहीये किंवा काही एक संबंध नाहीये. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे मात्र अद्वैत खूपच जास्त निराश झालेला असतो. तो म्हणत असतो, आता काय करायचं. त्यावरच आता सायली म्हणत असते, ते बघा समोर, तिथे समोर पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळणार आहेत. तेव्हा कुठे तर हे दिसणारं समोरचं मंदिर असतं आणि सायली त्या समोरच्या मंदिराकडे बोट करत असते. ती म्हणत असते, आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील, चला आपण तिथे जाऊयात. तर इकडे मधुभाऊ मंदिरामध्ये येऊन पोहोचलेले असतात. आता तेच ते मंदिर असतं जिथे अद्वैत आणि कला आणि त्याचबरोबर अर्जुन येणार असतात. तर इकडे मधुभाऊ आलेले असतात. मधुभाऊ तिथे आल्यावर जे आता सध्याचे गुरुजी आहेत त्यांच्याकडे विनंती करतात आणि म्हणत असतात, गेल्या काही 20 वर्षापूर्वी इथे एक गुरुजी काम करत होते, तेव्हा ते गुरुजींशी माझी भेट होईल का. त्यावरच आत्ता असणारे गुरुजी म्हणत असतात की नाही, गेल्या 5 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं, ते माझे वडीलच होते. आता मधुभाऊ इथे अगदीच निराश झालेले असतात आणि पुन्हा पायरीवरती येऊन बसतात. इकडे अर्जुन आणि सायलीने अद्वैतला आणलेलं असतं आणि समोर सायली लगेचच मधुभाऊंना पाहते. मधुभाऊंना पाहिल्याबरोबरच त्यांच्याकडे धाव घेते आणि लगेचच म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही इथे कसे. त्यावरच ते म्हणत असतात की अगं काही नाही ग, असंच मंदिरामध्ये आलो होतो, पण तू तर इकडे कशी, तू तर कोल्हापूरला चालली होती ना, मग हे असं काय, आणि त्याचबरोबर हा अद्वैत इथे कसा, आता हे सगळं काही काय आहे. त्यावरच आता कला म्हणत असते, नाही काही नाही मधुभाऊ, इथे अद्वैत भाऊजींचं थोडंसं पनवेलमध्ये काम होतं आणि म्हणूनच ते आलेले आहेत, पण आता मंदिरामध्ये सुद्धा इथे थोडंसं काम होतं त्यांचं, म्हणून इथे आम्ही आलेलो आहोत, पण तुम्ही इथे असे का आणि कशामुळे येऊन बसलात. त्यावरच आता इकडे अद्वैत खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो आणि त्यावरच आता अर्जुन त्याला समजवत असतो, अद्वैत प्लीज जरा शांत हो ना, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आता इकडे जी सायली आणि त्यासोबत अर्जुन हे सगळेजण म्हणत असतात, मधुभाऊ घरी चला, पण मधुभाऊ म्हणत असतात, नाही मला इथेच थोड्या वेळासाठी बसायचं आहे, तुम्ही घरी गेलात तरी सुद्धा चालेल. अर्जुन आता म्हणत असतो, मला असं वाटतंय की आता आपण घरी जाऊ आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर पुन्हा इथे शोधायला येऊया, मला वाटतंय की नक्कीच इथेच ती असेल, पण अद्वैत तू खूप जास्त थकलेला आहेस, तुला आता आरामाची खूप जास्त गरज आहे, तू घरी गेल्यानंतर थोडासा आराम कर आणि थोडासा आराम केल्यावर पुन्हा आपण इथे येऊयात. त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो की मला असं वाटतंय की माझी कला मला सोडून तर जाणार नाही ना, तिला काही झालं तर मी कधीच माफ करणार नाही, असं वाटतंय की आत्ताच जावा आणि त्याचबरोबर राहुलचा गळा दाबावा, त्याला मारून टाकावं. पण इकडे सायली त्याला आधार देण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघा अद्वैत भाऊजी असं काही एक होणार नाहीये, स्वतःला तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज, राहुल असं कलासोबत काही एक करणार नाही. त्यावरच मधुभाऊ म्हणत असतात, हे बघ धीर धर, सगळं काही नीट होईल आणि काळजी करू नकोस, विश्वास ठेव देवावरती.
त्याचबरोबर तुझ्या असणाऱ्या प्रेमावरती, असं सगळ्यांनी आता अद्वैतला इथे आधार दिलेला असतो. अद्वैतला ह्या सगळ्यांचा आधार मिळाल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटत असतं. आता अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, चला आता आपण घरी जाऊयात. मधुभाऊ तुम्ही सुद्धा येताय का? पण मधुभाऊ म्हणत असतात, नाही नाही, तुम्ही तिघे सुद्धा जा घरी, मला थोडा वेळ इथेच मंदिरामध्ये बसायचं आहे. असं म्हणूनच आता हे तिघे घरी निघालेले असतात. तर मधुभाऊ आहे त्याच ठिकाणी बसलेले असतात. आता हे तिघे जण घरी येतात. घरी आल्यानंतर समोर सायली आणि अर्जुनसाठी सरप्राईज असतं, कारण तेजस आणि मानसी आलेले असतात. तेव्हाच इकडे सायली म्हणत असते, तेजस भाऊजी आणि मानसी तुम्ही इकडे आत्ताच कसे? त्यावरच ती म्हणत असते, अगं काही नाही, कल्पना मावशीने आम्हाला सकाळीच जन्माष्टमीचं आमंत्रण दिलं होतं. त्यावरच आता तेजस म्हणत असतो की माझं अर्जुनकडे थोडंसं काम सुद्धा होतं आणि म्हणूनच मी इकडे आलेलो आहे. आता इकडे अर्जुन तू कसा इकडे? त्याचबरोबर अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत तू इकडे कसा? आता अर्जुनने हे सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते, कारण कल्पना म्हणत असते, अरे पण अद्वैतला आता इकडे कोल्हापूरला मुंबईला यायचं होतं का? आणि तुम्ही तर कोल्हापूरला कुठल्या कामासाठी गेला होता? मग हे सगळं काय आहे? त्यावरच अर्जुन आता कल्पनाला सगळा काही घडलेला प्रसंग तो इथे सांगत असतो. कशा पद्धतीने ते इकडे कोल्हापूरला निघले होते, त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, राहुलचीच ती गाडी होती. राहुल तो कोल्हापूर सोडून पळून चालला होता. त्याने खूप काही गोष्टी केल्या होत्या. आम्ही त्याला पकडलं आणि पकडल्याच्या नंतर इथे त्याने कलालाच पकडून ठेवलं आणि कलाला पकडून ठेवल्यानंतर आता त्यानं कलावरच इथे गोळी धरली आणि त्याचबरोबर तिलाच किडनॅप करून तो इथून घेऊन चालला होता. हे सगळं काही आता अर्जुन सगळ्या गोष्टी इथे सांगण्याचं काम करत असतो. हे सगळं काही ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो, कारण सगळा परिवार इथे तिथे असतो आणि सगळा परिवार तिथे असल्याने खरं तर जो राहुल आहे त्याचा सगळा डोळा आणि सगळा काही वचपा इथे कलावर होता, कारण त्याला माहिती होतं की हे सगळं काही इथे कलाने केलेलं आहे आणि कलामुळेच तो आता एवढ्या खालच्या थराला कलाला किडनॅप करूनच गेलेला असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं काही ऐकल्यानंतर आता अद्वैत मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तो विचार करत असतो की मला आता हे सगळं सहन होत नाही. जर इथे राहुलने कलाला मारून टाकलं तर अर्जुन म्हणत असतो, हे बघ अद्वैत, असं काही होणार नाही, चल तू माझ्याबरोबर थोड्या वेळासाठी आराम कर. असं म्हणूनच आता अद्वैतला इथे कल्पना आणि त्याचबरोबर सायली त्याची खोलीकडे घेऊन जात असतात. तर इकडे जो तेजस आहे, तेजसचं काहीतरी इथे अर्जुनकडे काम होतं म्हणूनच ते बसलेले असतात. आता तेजस म्हणत असतो, खरं सांगू का अर्जुन, तर इथे एक कुमुद मावशी आहे, तिच्यासाठी आम्ही इथे तुझ्याकडे आलेलो आहोत. ती इथे पनवेलमध्येच राहते आणि तिचा पत्ता आम्हाला शोधायला तू मदत करणार आहेस. त्यावरच अर्जुन म्हणत असतो, नको काळजी करू, आपण तिचा पत्ता नक्की शोधून काढू, पण हे सगळं काय आहे मला कळेल का? त्यावरच आता इथे तेजस म्हणत असतो, खरं तर त्या कुमुद मावशी सोबतच इथे खूप काही गायत्री वहिनीचा भूतकाळ दडलेला आहे आणि आम्ही कशीबशी ही काही माहिती इथे छाया वहिनीकडून काढलेली आहे आणि त्यामुळेच आम्हाला कुमुद मावशीला शोधणं हे खूप जास्त गरजेचं आहे. असाच विचार आता इथे ते करतात आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो, अजिबात काळजी करू नका, आता तुम्ही माझ्याकडे आलात ना, नक्कीच तुमची कुमुद मावशी तुम्हाला सापडेल. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग काय भन्नाट असा दाखवलेला आहे म्हणून सांगू. आता इकडे कलासाठी अद्वैत आणि त्याचबरोबर सायली मंदिरामध्ये आलेले असतात आणि सायली अद्वैत कलासाठी इथे प्रार्थना करत असते. अगदीच देवीला साकडं घालत असते, गाराणं घालत असते आणि गीत सुद्धा म्हणजेच देवीची जी गाणी आहेत ती सुद्धा गात असते आणि गाणी गात असतानाच इकडे दुसऱ्या बाजूला कला त्याचबरोबर मावशी म्हणजेच की ज्या कुमुद मावशी आहेत त्यांना सुद्धा इथे डांबून ठेवलेलं असतं आणि त्या दोघींना डांबून ठेवल्यानंतर कला एक काम करते, खूपच हुशारी दाखवत असते आणि स्वतःच्या हाताला बांधलेली दोरी ती इथे सोडते. स्वतःच्या हाताला बांधलेली दोरी सोडल्यानंतर तिथून ती सुटून जाण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता महिपतच्या गुंडांनी कुमुद मावशीला आणलेलं असतं आणि तिला सुद्धा बांधून ठेवलेलं असतं. आता कलाने तर इथे सोडवून घेतलेलं असतं. त्याचबरोबर गायत्री, महिपत आणि राहुल एका ठिकाणी आलेले असतात. तर इकडे सायलीची जी प्रार्थना आहे ती देवीपर्यंत पोहोचलेली असते आणि त्याचबरोबर सायलीला आता इथे जी आपली कला आहे तिचा फोन आलेला असतो. तेव्हाच दुसऱ्या बाजूने कला म्हणत असते, सायली सायली मी कला बोलत आहे. त्यावरच सायली म्हणत असते, कला तू कुठे आहेस आणि तू मला आता फोन केलायस? त्यावरच इथे जी काही आपली कला आहे ती म्हणत असते, मी इथेच मंदिराच्या आसपासच आहे आणि मला इथे मंदिरामध्ये गाण्यांचा आणि भजनांचा आवाज इथे येत आहे, प्लीज तू मला लवकर सोडव. आणि इकडे मावशी सुद्धा असतात. तर हे सगळं काही कला आता इथे सायलीला सांगत असते. त्याचसोबत आता लगेचच कलाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर
इकडे अर्जुन, अद्वैत, त्याचबरोबर तेजस, मानसी हे सगळेजण सज्ज होतात आणि हे सगळेजण सज्ज झाल्यानंतर तिथे आसपास मंदिराच्या आजूबाजूला काही पडीक घरं असतात, तिथे जाऊन ते शोधतात. तिथे जाऊन शोधल्यानंतर काही गुंड असतात, कलाला बांधून ठेवलेलं असतं, त्याचबरोबर कुमुद मावशी सुद्धा तिथे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे असल्यानंतर राहुल, महिपत हे सगळेजण तिथे सापडत असतात. तर आता मात्र इथे अर्जुन त्याचबरोबर अद्वैत अगदीच कुत्र्यासारखीच इथे गुंडांची धुलाई करत असतात आणि कुत्र्यासारखीच गुंडांची धुलाई केल्यानंतर कलाला मात्र इथे खूप छान वाटत असतं की तिच्याकरिता तिचा अद्वैत चांदेकर तिला सोडवण्यासाठी आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोड सोबत. आणि हा 3 महामालिकेचा महासंगम आता हल्ली खूप उशिरा येत आहे. तर तुम्हाला यामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग कुठलं पात्र आवडलं कमेंटमध्ये नक्की